पुण्याच्या राजकारणात दीर्घकाळ वर्चस्व गाजवणारे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले। ते 82 वर्षांचे होते। काही काळापासून ते आजाराशी झुंज देत होते। कलमाडी यांच्या राजकीय जीवनाविषयी सांगायचं झालं तर पुण्यामध्ये एक काळ असा होता की पुणे म्हणजे कलमाडी हे समीकरण सर्वश्रुत होते। याच काळातील कलमाडी आणि शरद पवारांच्या मैत्रीचा एक किस्सा कायम चर्चेत होता। तो म्हणजे पवारांना पंतप्रधान करण्यासाठी थेट मॅनेज दिल्लीची खेळी कलमाडी यांनी केली होती। काय आहे हा किस्सा, जाणून घ्या सविस्तर। पुणे महापालिकेवर कलमाडी गटाचे वर्चस्व होते। कर्वे रोड लगत असलेले 2 मजली कलमाडी हाऊस हेच सत्ता केंद्र मानले जायचे। महत्त्वाचे निर्णय तेथूनच होत असल्याची चर्चा होती। कार्यकर्त्यांची तिथे कायम गर्दी असायची। कलमाडी पुण्यात येताच विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमायची। आपल्या झुलत्या खुर्चीत बसून ते राजकीय सूत्रे हलवायचे, पदांचे वाटप व्हायचे अशी ती वेळ होती। याच कलमाडींची आणि शरद पवार यांची मैत्री देखील त्यांच्या राजकीय जीवनातील एक अविस्मरणीय गोष्ट होती। एकेकाळी दिल्ली गाजवणाऱ्या महाराष्ट्रातील या 2 मित्रांचे दिल्ली दरबारी मोठे सूत जुळत असे। शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांच्या मैत्रीचे अनेक किस्से राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असायच्या। याच मित्राला पंतप्रधान करण्यासाठी थेट मॅनेज दिल्लीची खेळी कलमाडी यांनी केली होती। काँग्रेस सरचिटणीस राहिलेले रशीद किडवाई यांनी काही वर्षांपूर्वी आलेल्या आपल्या 24 अकबर रोड या पुस्तकातून हा किस्सा सांगितलेला आहे। 1991 साली राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर काँग्रेसने त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता। मात्र राजीव गांधी यांच्यानंतर देशाचे पंतप्रधान कोण होणार याबाबत काँग्रेसमध्ये मोठी चुरस होती। नरसिंह राव, शरद पवार, अर्जुन सिंग, डॉक्टर शंकरदयाल शर्मा यांची नावं ही पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होती। याच दरम्यान राजीव गांधी यांचे अत्यंत विश्वासू असणारे सुरेश कलमाडी यांनी शरद पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी चंग बांधला होता। शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी सुरेश कलमाडी यांनी राबवलेले मॅनेज दिल्ली हे अभियान त्यावेळी चांगले चर्चेत होते। त्यावेळी सुरेश कलमाडी यांना एकेकाळी दिल्ली दरबारी लॅविश 5 स्टार मध्ये पार्ट्या आयोजित करणारे तरबेज नेते मानले जायचे। याचाच उपयोग त्यांनी पवारांना पंतप्रधान करण्यासाठी लॉबिंग करण्याकरता केला होता। एका रात्री नव्याने लोकसभेत निवडून आलेल्या काँग्रेसच्या खासदारांसाठी त्यांनी एका पंचतारांकित हॉटेलात लॅविश डिनरचे आयोजन केले होते। यामध्ये वेगवेगळ्या राज्यातील सुमारे 64 खासदारांनी सहभाग घेतला होता। सुरेश कलमाडी यांच्या या कृतीने काँग्रेस पक्षासह सर्वच नेत्यांना धक्का बसला होता। त्यावेळी सोनिया गांधी राजकीय क्षेत्रात सहभागी झाल्या नव्हत्या, मात्र त्यांना सुद्धा या घटनेने धक्का बसला होता। नंतर अनेक नाट्यमय घडामोडींमुळे पवारांना पंतप्रधान पदाने हुलकवणी दिली होती। मात्र मित्रासाठी आपलं सगळं वजन आणि राजकीय मुत्सद्देगिरी पणाला लावणाऱ्या सुरेश कलमाडी यांची मात्र जोरदार चर्चा झाली आहे। कसा होता हा किस्सा आणि अशाच राजकीय वेगवेगळ्या किस्स्यांसंदर्भात जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी पाहत रहा लेट्स अप मराठी।